अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या स्वामी सेवक ब्लॉग चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचे काय लाभ होतात याची माहिती पूर्णपणे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्या अगोदर स्वामी भक्त आहोत तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून अशाच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आणि स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। तर चला पाहूयात काय आहेत ते लाभ। सर्वात पहिले म्हणजे मनातील भीती नष्ट होते। या मंत्राच्या पहिल्या ओळीमध्येच निशंक हो, निर्भय हो मनारे असे म्हटले आहे। म्हणून या मंत्राच्या पठनाने आपल्या मनातील सर्व प्रकारची भीती नष्ट होते आणि आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या शक्तीची जाणीव होते। सर्व कामे पूर्ण होतात। या मंत्रात म्हटले आहे की अशक्य ही शक्य करतील स्वामी। त्याचप्रमाणेच आपली सर्व चांगली कामे या मंत्राच्या पठनामुळे पूर्णत्वास जातात आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात। आयुष्यात कशाचीही कमी भासत नाही। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राच्या पठनाने आपल्याला आपल्या आयुष्यात कशाचीही कमी भासत नाही आणि सर्व बाबतीत आपली प्रगती घडून येते। कारण जिथे स्वामींचे पाय आहेत तिथे कशाचीही कमी नसते। मृत्यूचे भय नष्ट होते। तारक मंत्राच्या पठनाने आपल्याला मृत्यूचे अजिबात भय वाटत नाही। तसेच अपमृत्यूपासून आपले रक्षण होते। श्री स्वामी समर्थ महाराजांवरील विश्वास वाढतो। या मंत्राच्या नियमित पठनामुळे आपला श्री स्वामी समर्थ महाराजांवरील विश्वास अधिकच दृढ होत जातो आणि यामुळे आपली भक्ती साधनेमध्ये प्रगती होत जाते। अनेक संकटातून सुटका होते। प्रभावी अशा तारक मंत्राचे रोज मनापासून पठन केल्यास आपल्या आयुष्यामध्ये संकटे येत नाहीत आणि जर संकट आलेच तर त्याचा सामना करण्यासाठी आपल्याला शक्ती मिळते। श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा होते। या तारक मंत्राचे नियमित पठन करणारा भक्त श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रिय होतो। त्यांच्यावर महाराजांची कृपा होते व श्री स्वामी समर्थ महाराज त्यांच्या सदैव पाठीशी असतात। तर स्वामी भक्त हो, तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।